प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इंद्रा, बापू, लकी आणि कोमल नाश्ता करत बसलेले असतात आणि त्याच वेळी महादेव तिथे येतो. महादेव म्हणजे इंद्राचा भाऊ आणि त्याला बघून घरातील सर्वजण खूप खुश होतात. इंद्रा तर पळतच जाऊन त्याला मिठी मारते. तर सगळ्यांना बघून महादेवला देखील खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर तो सगळ्यांना मिठी मारून त्यांची भेट घेतो. त्याच वेळी सागरही तिथे येतो. तो देखील महादेवच्या पाया पडतो. तर महादेव म्हणत असतो की तुम्ही सगळे बिझी लोक, मामा तिकडे गावी जिवंत आहे की नाही ते बघायला सुद्धा कोणी येत नाही. आणि त्यानंतर सागर त्याला सांगतो की तुमचं चालू द्या, मी ऑफिसला जातो. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. इंद्रा म्हणते, अरे आज तुझा साखरपुडा आहे ना? त्यावर सागर म्हणतो, हो आई, पण तो संध्याकाळी, दिवसभर मी घरात बसून काय करू? आणि मग त्यानंतर तो ऑफिससाठी निघून जातो. तर इंद्रा महादेवला म्हणत असते, बघितलं ना, हा सागर दिवस रात्र फक्त कामच करत असतो. तर बापू इंद्राला सांगतात की आता किती वेळ त्याच्यासोबत उभी राहणार आहे, त्याला नाश्ता तर करू दे. आणि मग ते सर्वजण नाश्ता करायला सुरुवात करतात. दुसरीकडे मुक्ता साखरपुड्याची तयारी करत असते. त्याच वेळी पुरू आणि माधवी त्या ठिकाणी येतात. ते दोघे जण मुक्ताला म्हणत असतात की छान चालली आहे साखरपुड्याची तयारी आणि तू काही काळजी करू नको, आपल्या परीने आपण सगळं काही व्यवस्थित करू. मात्र मुक्ता म्हणते की तुमच्यासारखे आई बाबा असल्यावर काळजी तर वाटणारच ना, कारण मुलीच्या आनंदासाठी पोटाला चिमटा काढून तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे तुम्ही जास्त खर्च तर करत नाहीये ना, यावर मला लक्ष ठेवायलाच लागणार. आणि ते ऐकून माधवी आणि पुरूला हसू येतं. आणि मग त्यानंतर माधवी आणि पुरू मुक्ताकडे एक अंगठी देत म्हणतात की बघ, ही अंगठी सागरसाठी कशी वाटेल? आणि ती अंगठी बघून मुक्ताला धक्काच बसतो. ती म्हणते की बाबा, ही तर तीच अंगठी आहे ना जी मी आणि आईने पाडव्याच्या आधी घेतली होती. आणि त्यावर पुरू हो म्हणतो. तर दुसरीकडे सई आणि तिची मैत्रीण शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात. सईची मैत्रीण तिला म्हणत असते की आज मला क्लासमध्ये खूप बोर होत होतं. तर सई तिला सांगते, पण मला खूप मजा आली, कारण मी क्लासमध्ये आज अंगठी बनवली. आणि मग ती अंगठी तिच्या मैत्रिणीला दाखवते. त्यावर यस लिहिलेलं असतं. तर ती मैत्रीण सईला विचारते, यस फॉर सई का? त्यावर सई सांगते, नाही, ही अंगठी मी माझ्या पप्पासाठी केली आहे, यस फॉर सागर. आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून सई खूपच खुश होते. तर सईला बघून सागरलाही खूप आनंद होतो. तर दुसरीकडे पुरू मुक्तासमोर हात जोडत म्हणत असतो की तुमच्या बायकांच्या स्मरणशक्तीला ना तर सलाम आहे. तर माधवी हसतच म्हणते, बघ, मी तुला सांगितलं होतं ना, मुक्ताच्या नजरेतून ही गोष्ट सुटणार नाही. तर मुक्ता म्हणते, अरे बाबा, मी आणि आईनेच जाऊन ही अंगठी तुझ्यासाठी आणली होती ना, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने तुला ही गिफ्ट म्हणून दिली होती. आणि तुला आवडणारं डिझाईन मिळावं म्हणून आम्ही दोघी कितीतरी दुकानं फिरलो होतो. आणि त्यावर माधवी आणि पुरूसुद्धा हसून हो म्हणतात. आणि मग त्यानंतर पुरू आणि माधवी मुक्ताला सांगतात, मग ही अंगठी आता सागरसाठी कशी वाटेल? मात्र मुक्ता म्हणते की अजिबात नाही, ही अंगठी म्हणजे तुमच्या दोघांच्या प्रेमाची खूण आहे. आणि त्या सागरला तर प्रेम म्हणजे काय ते सुद्धा माहीत नाही. त्यामुळे प्लीज ही अंगठी मी त्याला नाही देऊ शकत. त्यावर पुरू आणि माधवी तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुक्ता काही ऐकतच नाही. तर दुसरीकडे सागरला बघून सईला खूप आनंद होतो. ती पळतच जाऊन त्याला मिठी मारते. आणि मग ती सागरला विचारते की पप्पा, तू अचानक इथे कसा आला? मला भेटण्यासाठी आला की तुझं इकडे काहीतरी काम होतं? आणि तिचा तो प्रश्न ऐकून सागरला काय उत्तर द्यावं कळत नाही. तर सई म्हणते की सॉरी पप्पा, मी असं बोलले म्हणून तुला वाईट वाटलं ना, पण तुला इथे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि त्यानंतर सागर तिला सांगतो की बाळा, मी इथे तुलाच भेटण्यासाठी आलोय आणि मला माहिती आहे मी खूप बिझी असतो, पण यापुढे मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढत जाईल. आणि ते ऐकून सई खूप खुश होते. आणि त्यानंतर ती सागरकडे ती अंगठी देत म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी ही अंगठी बनवली, यस फॉर सागर. आणि ती अंगठी बघून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्याला खूप आनंद झालेला असतो.
तर दुसरीकडे माधवी मुक्ताला समजावत असते की सागरला सुद्धा एक ना एक दिवस प्रेमाची किंमत नक्की कळेल. त्यालाही कळेल की असे पैसे फेकून दागिन्यांचं दुकान विकत घेता येतं, पण थोडे थोडे पैसे साचून आपल्या जोडीदारासाठी एकच दागिना घेणं किती महत्त्वाचं आहे. त्यावर मुक्ता म्हणते की आई मला असं नाही वाटत, आणि मुळात आपण हे सगळं एक फॉर्मॅलिटी म्हणून करतोय ना, मग उगाच हे सगळं कशासाठी, आणि ती अंगठी तिथेच ठेवून बाहेर निघून जाते. तर पुरू माधवीला म्हणत असतो की तू आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको, कारण आता तिच्यामध्ये आणि सागरमध्ये प्रेमाचं नातं सईच निर्माण करेल. आणि त्यावर माधवीसुद्धा हो म्हणत स्वामींकडे प्रार्थना करते. तर दुसरीकडे सईने बनवलेली ती अंगठी बघून सागरला खूप आनंद झालेला असतो. मात्र त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि सागर सईला एकत्र बघून ती रागातच त्यांच्याजवळ जात टाळ्या वाजवत म्हणते की वा, काल रात्री माझ्या घरी येऊन तू तमाशा केला आणि आता माझ्या मुलीला भेटण्यासाठी इथे आलाय का. त्यावर सागर रागातच तिला सांगतो की सई माझी सुद्धा मुलगी आहे. तर सावनी म्हणते पण इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली, आणि ही तुझी मुलगी आहे तुला आत्ता आठवलं का, इतके दिवस कुठे होता तू, तिला तू शेवटचं कधी भेटलाय आठवतंय का तुला, अरे ती कोणत्या इयत्तेत शिकते हे तरी माहिती आहे का, कधी तू तिच्या पॅरेंट्स मीटिंगला गेलाय का. मला टीचर सांगत होती की पॅरेंट्स मीटिंगला सुद्धा तिची आजीच येते, वडील नाही. आणि ते ऐकून सागर म्हणतो की प्लीज इथे तमाशा करू नको, आजूबाजूचे लोक बघत आहेत आपल्याकडे. तर सावनी म्हणते हीच गोष्ट मी तुला रात्रीसुद्धा सांगत होते, पण तेव्हा तू ऐकलं का माझं. आणि ते दोघेजण तिथेच वाद घालायला सुरुवात करतात. त्यामुळे सई नाराज होते. सागर सावनीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर सावनी म्हणत असते की यापुढे तू सईला भेटण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर मी हे सगळं काही कोर्टात सांगेल आणि मग तुला सईला कधी बघतासुद्धा येणार नाही. आणि मग ती सईचा हात पकडूनच तेथून जाण्यासाठी निघते. सागर मात्र सईकडेच बघत असतो आणि त्यानंतर सावनी तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री इंद्रा, स्वाती, लकी, कोमल, महादेव आणि इतर सर्वजण डान्स करत असतात. तर बापू त्यांना म्हणत असतात खूप उशीर झालाय, तुम्ही पटपट चला. मात्र ते कोणीही बापूंचं ऐकत नाही आणि डान्स करतच राहतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आवाज ऐकून पुरू माधवी बाहेर येतात. माधवी म्हणत असते की या लोकांचं हे काय चाललंय, आपलं ठरलं होतं ना आपल्या पद्धतीने लग्न करायचं, मग हे सगळं काय आहे. पण पुरू तिला समजावतो आणि त्यानंतर तो बापूंना इशारा करत सांगतो की मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे बापू इंद्राला बाजूला घेऊन म्हणतात की आता चल पटकन, तुमचं हे नाचणं बंद करा, मुहूर्त निघून गेला तर मग मला सांगू नको. तर इंद्रा म्हणत असते की आज माझ्या मुलाचा साखरपुडा आहे आणि जर आपण सगळंच त्यांच्या पद्धतीने केलं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील, त्यामुळे आपल्या पद्धतीने काही गोष्टी व्हायलाच हव्या. त्यावर बापू म्हणतात ठीक आहे, पण आता चल पटकन. आणि मग ते सर्वजण मुक्ताच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर माधवी पटकन ओवाळणीचं ताट घेऊन येते. मात्र इंद्रा, स्वाती आणि इतर सर्वजण नाचतच घरामध्ये जातात. त्यामुळे माधवीला कोणालाही हळदी कुंकू लावता येत नाही. आणि मग त्यानंतर सर्वजण घरात येतात. माधवी आणि पुरूने केलेलं डेकोरेशन बघून सर्वजण खुश झालेले असतात. मात्र तिथे सनई वाजत असल्याने स्वाती म्हणते की या आवाजाने तर माझं डोकं दुखतंय. तर माधवी म्हणत असते आणि सकाळपासून तुमचा जो बेंजो वाजतोय ना त्यामुळे आमचंही डोकं दुखतंय. त्यामुळे मग बापू आणि पुरू ते दोन्हीही वाद्य बंद करायला सांगतात. आणि त्यानंतर पुरू बापूंना सागरबद्दल विचारतो तर इंद्रा सांगते तो ऑफिसला गेलाय, दिवस रात्र फक्त कामच करत असतो. त्यावर माधवी म्हणते पण आज तर त्याचा साखरपुडा आहे ना. त्यावर बापू म्हणतात की काळजी करू नका, तो लवकरच येईल. तर दुसरीकडे सावनी मुक्ताला कॉल करत असते, मात्र मुक्ता कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे ती खूप पॅनिक होते. तर हर्षवर्धन तिला सांगतो कदाचित तुझा नंबर बघून ती कॉल रिसीव करत नसेल, तू माझ्या फोनवरून तिला कॉल कर. आणि मग सावनी हर्षवर्धनच्या फोनवरून मुक्ताला कॉल करते. तर तो कॉल नेमका मिहिका रिसीव करते. तर सावनी तिला खोटं सांगते की मी मुक्ताची मैत्रीण बोलते, मला सुद्धा साखरपुड्यासाठी यायचं होतं, पण माझ्याकडून इन्व्हिटेशन डिलीट झाले, त्यामुळे तू प्लीज मला ॲड्रेस सांग. तर मिहिका तिला ॲड्रेस सांगते. तर सावनी लगेच कॉल कट करते आणि मग ती हर्षवर्धनला म्हणते की सईची लाडकी मुक्ता आंटी नक्की कोणासोबत साखरपुडा करते ते बघायलाच हवं. आणि मग ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सईने सागरसाठी जी अंगठी बनवलेली असते तीच अंगठी सागर साखरपुड्यात मुक्ताला घालतो.
मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.